न्यू इंग्लिश स्कूल शाळा ही मंडणगड तालुक्यात पालवणी येथे आहे, जिल्हा रत्नागिरी। या शाळेमध्ये आता जो परिसर पाहतो हा शाळेचा गेट आहे। या गेटने मुलं आतमध्ये जात असतात आणि या गेटमधून गेल्यानंतर अशी ही भव्य दिव्य आणि हिरव्यागार निसर्ग संपन्न एक शाळा आहे। आणि ह्या अण्णांचा फोटो, यांचं नाव कर्मवीर भाऊराव पाटील असं यांचं नाव आहे। यांनी रयत शिक्षण संस्था नावाने बऱ्याचशा शाळा खुललेल्या होत्या आणि ही एकमेव मंडणगड तालुक्यात पालवणी येथील असलेली ही शाळा आहे, न्यू इंग्लिश स्कूल पालवणी। या शाळेत अनेक विद्यार्थी नामवंत झालेले आहेत, विचारवंत, गुणवंत झालेले आहेत। चांगल्या पोस्टवरती ही देखील मुलं आहेत। हा झेंडा, या ठिकाणी झेंडावंदन होतं। अनेक विद्यार्थी ह्या शाळेने घडवलेले आहेत। ही आहे न्यू इंग्लिश स्कूल पालवणी आणि हा आपण परिसर पाहतोय, न्यू इंग्लिश स्कूलच्या आजूबाजूचा परिसर आहे। हा एवढा थंडगार आणि चांगला हिरवगार अशी शाळा ही फक्त कोकणामध्ये आहे। आणि ही साईडला बांधले ते मुलांचे वसतिगृह बांधलेले आहे। या दोन टाक्या समोर बघतोय आपण, हे वसतिगृह मुलांचे आहे। आणि एवढी सोय असताना त्याशिवाय हा कूलर देखील आहे, कूलर आहे। मुलांना थंड पाणी पिण्यासाठी कूलर आहे। या दोन टाक्या या ठिकाणी बसवलेल्या आहेत, दोन टाक्या आहेत पाणी पिण्यासाठी। आणि अजून काम देखील सुरू आहे या शाळेमध्ये। भरपूर या ठिकाणी काजू आंब्याची झाडं होती, त्यापैकी हा एक मेवा आंबा या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि बाजूला ही काजूची झाडं आहेत। हा गेट मुलांसाठी येण्यासाठी। या ठिकाणी मुलं क्रिकेट, कबड्डी, भरपूर काही गेम या ठिकाणी खेळू शकतात शाळेतली मुलं। अशी ही शाळा न्यू इंग्लिश स्कूल पालवणी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे। न्यू इंग्लिश स्कूल पालवणी ही त्या टायमाला शाळा अ ब क च्या रूपात भरायची, परंतु आता ही इयत्ता 10वीपर्यंत शाळा आहे। हा 7वीचा वर्ग आपण बघतोय, हा आहे 7वीचा वर्ग, 7वी। हा 10वीपर्यंत ही शाळा आहे। कर्मवीर भाऊराव पाटील त्यावेळी घोड्यावरती साताऱ्यावरून येऊन ही शाळा बांधलेली आहे आणि ही आता शाळा अशा पद्धतीत आहे। हा 10वीचा वर्ग, याचबरोबर इथं 10वीचा वर्ग असताना आणि हा ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये हा 9वीचा वर्ग, इयत्ता 5वी ते 10वी ही शाळा हा असा या ठिकाणी वर्ग भरतो। आणि हा शाळेसमोर असलेला पटांगण, हा पटांगण असा मुंबईला सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही, एवढा पटांगण हा या पालवणीमध्ये आहे, मंडणगड तालुक्यामध्ये।